नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। 24 तारखेचा आजचा अपडेट आहे मित्रांनो। माझे जर तुम्ही अजूनपर्यंत 2022-23 चे व्हिडिओ बघा मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला सांगत होतो, जीव तोडून सांगत होतो, प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना सिलेबस बद्दल माहिती। बाबांनो, शिक्षक भरती होणार आहे, अभ्यास करा। आता काही लोकांना काय वाटतं की बाबा मला अजून 5 मार्क जास्त असते तर माझं नाव 100% आलं असतं। महाराष्ट्रामध्ये 17-18 हजार खेडी आहेत आणि जागा निघालेल्या आहेत 22,000। किती? 22,000 जागा आहेत मित्रांनो। प्रत्येक खेडेगावातून एक तर विद्यार्थी शिक्षक होणार आहे आणि ही रखडलेली भरती आता संपूर्णपणे पूर्णत्वाला येणार आहे। मग घ्या गुलाल हातात, होणार तर आहात। जे विद्यार्थी टेन्शन मुक्त आहेत त्यांनी 10 मार्क जास्त घेतलेले आहेत तुमच्यापेक्षा, टीईटी पास केलेली आहे, वेळोवेळी अपडेटेड राहिलेला आहे। आणि ते अपडेटेड राहण्यासाठी मित्रांनो ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राइब करून ठेवा। 2022 ला काय म्हटलं होतं, 2021 ला काय म्हटलं होतं बघा, 23 ला काय म्हटलं होतं, वेट वॉच। 21 ला म्हटलं ही परीक्षा पास करा, टीईटी परीक्षा झाली मित्रांनो। जुलै पासून नोव्हेंबर पर्यंत अविरत क्लास चालवणारा मी स्वतः एकटा होतो, लक्षात ठेवा, अभिमानाने सांगतो। कारण आता 2-3 दिवसामध्ये आपल्या हातामध्ये जास्तीत जास्त मोठा रिझल्ट येणार आहे आणि तो गॅरंटेड तुम्ही आणलेला आहे आणि तुमच्या मेहनतीने आणलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। कारण या सर्व गोष्टी आजचा अपडेट बघून मला खूपच मनाला भारी वाटलं। त्याने एक शब्द भारी वापरलेला आहे अपडेट मध्ये, मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे आणि आज 24 तारखेचा अपडेट सुद्धा देणार आहे मी तुम्हाला। कारण आपण सर्वस्वी विश्वास ठेवा न्यूज बुलेटिनवर। कुणी माहिती काय देणार आहे, काय होणार आहे, मेरिट काय लागणार आहे, कागदपत्राचा काय विषय आहे, अरे मला 80 मार्क पडले असं जर म्हणत असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो तुझं काम होणार नाही असं म्हणतच नाहीये मित्रांनो सद्यस्थितीमध्ये। कारण प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला 5 मार्क पडले त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये संधी मिळावं, काहीतरी जादू व्हावं। पण मित्रांनो सगळा मार्काचा खेळ आहे आणि त्या मार्कातूनच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय भेटणार आहे, नोकरी भेटणार आहे। ते वेळोवेळी सांगतच आलेलं आहे। आता ही पारदर्शक भरती इथून पुढे महापरिती होणार का? यस मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये महाभरतीच होणार। कारण शिक्षण, आरोग्य, गृह प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय, या 3 विभागामध्ये शासनाला भरत्या घ्याव्याच लागणार। कितीही स्लॅक सीझन असेल, कितीही डंक वाजला असेल, कोणतंही शासन आला असेल, घ्यावंच लागणार। कारण हे 3 विभाग येत्या काळामध्ये त्यांना तंदुरुस्त दाखवल्याशिवाय पुढे 5 वर्षांनी मतदान घेण्याचा हक्क राहणार नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे जे लागले नाहीत त्यांनी अजून जोमाने लागा। डोक्यामध्ये एकच टार्गेट ठेवा की मला भरती व्हायचंय, शिक्षक भरती व्हायचंय, मला कधी ना कधी शिक्षक भरती होईल तेव्हा मी शिक्षक होणार आहे। एवढं ज्यांच्या डोक्यात आहे त्यांना चांगले मार्क आहेत या भरतीमध्ये आणि ज्यांनी ठरवलंय ते आगामी भरतीमध्ये 100% काय करतील, नाव कमवल्याशिवाय राहत नाही। चला अपडेट कडे वळू, अजून खूप काय बोलायचं आपल्याला। अपडेट नेमकं काय आलंय सर, गुगलवर या, डायरेक्ट तुम्ही सुद्धा ओपन करू शकता। इथे टाका महाराष्ट्र रिक्रुटमेंट, जे की शिक्षक भरतीचं रिक्रुटमेंट बुलेटिन आजचं आहे मित्रांनो। 2022 ओपन करा, इथलं 2022 बुलेटिन ओपन करा डायरेक्टली। कुठं आहे बुलेटिन? इथे ओपन केलं। त्यानंतर बघा 24चं आजचं अपडेट आहे। काय म्हटलंय बघा, 24/2/2024 म्हणजे मित्रांनो आजचा अपडेट आहे। त्यांनी म्हटलंय 2-3 दिवसात रिझल्ट लागणार आहे। मित्रांनो बरोबर आहे, 2-3 दिवसातच रिझल्ट लागावा लागेल। बघा इथे काय म्हणतंय, पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक पद भरती व याद्या संदर्भात माहिती देणारे पवित्र पोर्टल वरील वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वस्वी कुणाचे व्हिडिओ बघा तुम्ही, डोंट वरी, पण न्यूज बुलेटिनचं परिपत्रक वाचूनच सोडा मित्रांनो, लक्षात ठेवा। कारण मी पण सांगतोय भरतीमध्ये एकदम जबरदस्त पारदर्शकता आहे। कुठं जर काय आढळलं तिथं ऍक्शन घ्यायला लगेच तयार व्हा, कुणाची वाट बघत बसू नका। स्पष्ट सांगतोय, तुम्हाला स्वतंत्र असा स्वतःचा हक्क दिलेला आहे। आपण एक शिक्षक म्हणून रुजू होणार आहोत भविष्यात, त्यामुळे जिथे अन्याय होतं तिथे नक्कीच तिथे काय करा, आवाज उठवा, पण उगाच अफवाला बळी पडू नका किंवा अफवा सोडू नका, हे पहिल्या मुद्द्यातून दिसून येतं।
सतत संभ्रम निर्माण करणे, त्यातून स्वतःची महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे, हा ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे, याबाबत योग्य ठिकाणी नोंदी घेतली जात आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा मुद्दा एकदम चुकीचा, म्हणजे असं म्हणेन मी की प्रशासनाने हा मुद्दा कोणत्या हेतूने दिलाय याच्यावर तुम्ही सुद्धा गांभीर्याने विचार करा. हा प्रशासनाने का दिलेला आहे? कारण आपली चर्चासत्र, मिटिंगा, यापासून पुंडे सर अलिप्त असतात. मला या गोष्टी आवडत नाही, कारण शासनाने एखादा नियम घालून दिल्यानंतर त्याचं पालन करणं हे सर्वसामान्य जनतेचं काम असतं. टीईटी ठेवली ना, आपल्याला तिचं पालन करणंच आहे. अभियोग्यता चाचणी झाली ना, कोण घेतली त्याचं पालन करणंच आहे. मित्रांनो, फक्त घोटाळा जिथे होत आहे तिथं आवाज उठवणं गरजेचं आहे, तिथे तुम्ही अडवणूक करणं गरजेचं आहे. जे शासनाच्या नियमानुसार होतं तिथे आवाज उठवून शासनाला अडचणीत येईल असं कार्य करत असेल तेव्हा असे वाक्य येत असतात शासनाकडून, प्रशासनाकडून विशेष करून. चला, त्यानंतरचा विषय काय आहे बघा. पुढील 2-3 दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे, तत्सम कामे करावीत. आणि मित्रांनो, जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, कोणतं वाक्य शेवटी त्यांनी काय म्हटलं बघा मित्रांनो, तयारीत राहा. जसं की बघा, पोलीस भरतीच्या ट्रेनिंगला जाण्या अगोदर बकेट घ्या, त्यानंतर संदूक पेटी घ्या, त्यानंतर तुमच्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी घ्या. तसं यांनाही सुद्धा एक वाक्य वापरलेलं आहे. मला खूपच भावलं मित्रांनो, आणि खूपच मनापासून एक प्राऊड फील झालं की शिक्षक तयार होतोय, शिक्षकाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो काय म्हटलं बघा, शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करा. शिक्षक झाल्यानंतर काय करायचे त्याचे नियोजन करा. मित्रांनो, गृह अकॅडमीला जोडला असाल तर एकदम प्रामाणिक काम करा. मित्रांनो, आपण एक पिढी घडवतोय, आपण एक पूर्णपणे एक जनरेशन पूर्ण करतोय, त्यांना एक मार्गदर्शन करतोय म्हटल्यानंतर त्या पिढीला योग्य दर्जाचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मागे जे काय घडतं, जिल्हा परिषदचा शिक्षक कुठंतरी पडला, काम करून पडला, काय करून पडला, मेहनत करून पडला, हे जे आपण पाहतोय समाजामध्ये, त्याच्यामध्ये आताच्या नवीन 22,000 पदामध्ये असा कुठेही आढळलं नाही पाहिजे. एकदम प्रामाणिकपणे, कारण आपण प्रत्येक झळ सोसलेली आहे, घरच्यांच्या जळी सोसलेल्या आहेत, त्याच्यानंतर इतर लोकांनी, समाजाने आपल्याला नाव ठेवलेलं आहे, आपण तरी पण मागे हटलो नाही. मित्रांनो, आतापर्यंतच्या अभियोग्यतामध्ये लक्षात आलेलं आहे, जे लोक आतापर्यंत रखडले होते त्यांना हा जॉब भेटणार आहे. आणि ती पण पदसंख्या कमी नाही, पदसंख्या आहे 22,000. आणि 22,000 पदसंख्या काही साधी सोपी नाही मित्रांनो. अख्ख्या या महाभरतीमध्ये सर्वाधिक पद भरणार एकच डिपार्टमेंट ठरेल शिक्षक भरती. जास्त दिवस रखडली मी पण मान्य करतो, पण आता 22,000 जर डिवाइड केली मित्रांनो, दरवर्षी 3,000 तरी जागा भरल्या 17 नंतर. आता जर विचार केला, दरवर्षी 3,000 जागा म्हणजे एमपीसी सुद्धा भरत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टीकडे जरा पॉझिटिव्ह बघा. आणि शिक्षक होण्यासाठी जे काही नियोजन लागतं बघा, शिक्षक झाल्यानंतरच काही नियोजन लागतं, त्याची तजवीज करून ठेवा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, खरंच तुम्हाला गृह अकॅडमी कडून फायदा झाला. मी तर शिकवणे आणि अपडेट देणे या पलीकडे आतापर्यंत काही केलेलं नाही. शिकवणे, अपडेट देणे, चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणे आतापर्यंत केलेलं आहे. तुम्हाला जर फायदा झाला आणि ज्या दिवशी लागला त्या दिवशी माझा हा संपर्क क्रमांक आहे, एकदा व्हॉट्सअप करून सांगा फक्त, आम्ही लागलेलो आहोत, आम्ही शिक्षक झालेलो आहोत. नक्कीच व्हॉट्सअप करायला विसरू नका. 2 किंवा 3 दिवसाचा वेळ बाकी आहे. आणि सर्वांना तुमच्या मार्कानुसार बेस्ट ऑफ लक. सर्वांच्या मनीच्छा पूर्ण हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि नेक्स्ट अपडेट घेऊ.